नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यभरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 22, 23 आणि 24 मे रोजी वादळी वारे विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. तसेच मान्सून देखील लवकरच महाराष्ट्रामध्ये दाखल होत आहे. यंदा यावर्षी मान्सून 26 मेपर्यंत केरळमध्ये तर 5 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, आपण सविस्तर बघणार आहोत पुढील 3 दिवसामध्ये वातावरणामध्ये काय बदल होत आहे, कोणत्या भागामध्ये आपल्याला विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतोय. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज. सुरुवातीला आपण बघणार आहोत किनारपट्टीला. पुढील 3 दिवसामध्ये किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वारे विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तर या ठिकाणी सावंतवाडी, मालवण, कणकवली, कुणकेश्वर, पोंडा या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. पुढील 3 दिवसामध्ये रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. माखजन, कोयना, पाटणकडे मध्यम सरींची शक्यता असून सनवाडा, श्रीशिंगे, चिपळूण, मार्कतामणे, गुहागर, खेड, दापोली, प्रतापगड या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. तर दिवेघर, कोरेगाव मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर, जेते, लवसा, रोहा, रेवदांडा, काशी, नागोठाणा सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपात पाऊस पुढील 3 दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई, नवी मुंबई, नेरळ, ठाणे, उल्हासनगर या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. विरार, पालघर जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे, हलक्या मध्यम सरी. तर नाशिककडे जोर वाढलेला आहे. या ठिकाणी नाशिकच्या काही भागांमध्ये, नाशिकमध्ये काही भागांमध्ये जर बघितलं तर मालेगाव, मनमाड, येवला हा जो काही परिसर आहे, तसंच हा जो काही परिसर आहे निफाड, लासलगाव, पाटोदा, देवगाव, मंजूर, म्हाळसाकुरे, निमगाव, सिन्नर, पांढुर्ली, डुबेर, तिरडे, नांदूर, शेंगोटे या परिसरामध्ये पावसाचा जोर थोडा जास्त आहे. त्र्यंबक, इगतपुरीकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. तसेच अहिल्यानगरकडे जर बघितलं तर कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर हलक्या मध्यम सरींची शक्यता असून अकोला तालुक्याकडे पावसाचा जोर थोडा जास्त आहे. तर इकडे राहुरी, गुढेगाव, भगूर, पाथर्डीकडे हलक्या सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. राळेगाव, काडा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा हलक्या मध्यम सरी. मात्र पुणे जिल्ह्याकडे जोर जास्त आहे मित्रांनो. जुन्नर, मंचर, चाकण मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. तसा हा जो काही परिसर आहे पुणे, लोणी, काळभोर, वाघोली, आळंदी, पुनावले, सुजगाव, दायरी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. शेवापूर, सोनापूर, सासवड, केटवले, जेजुरी मध्यम स्वरूपात आणि लोणंद, फलटण, बारामतीकडे मध्यम सरींची शक्यता आहे, भाग बदलत जोरदार पाऊस. सातारा जिल्ह्याकडे मात्र पुण्यापेक्षाही जोर जास्त आहे. मेधा, वसुटपोट, सौराट, रळशी, शिंगावडी, रहिमतपूर, कोरेगाव, देवरा, मोलाद्राकी सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सांगली, कोल्हापूरकडे जर बघितलं, सांगली, कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम सरींची शक्यता. कोल्हापूर, कोडोली, इस्लामपूर, तासगाव, सांगली, कुरुंदवाड, कुडाची, अथणी, कुची, नागज, जत, संख मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे, मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. अकलूज, पिलीव, पंढरपूर, सांगोले, मावळ, चेलगाव, सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट पाऊस होण्याची शक्यता आहे मध्यम स्वरूपात. आणि मराठवाड्यामध्ये जर बघितलं छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्याकडे हलक्या सरींची शक्यता आहे. जालनापेक्षा जोर थोडा जास्त आहे छत्रपती संभाजीनगरकडे पुढील 3 दिवसामध्ये 24 या ठिकाणी 22, 23 आणि 24 मे रोजी. बीडकडे हलक्या मध्यम सरी राहतील, पावसाचा जोर जास्त आहे. धाराशिव आणि लातूरकडे मराठवाड्यामध्ये या ठिकाणी जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये. आणि लातूर, औसा, निलंगा, पाल, उदगीर या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून परभणी, नांदेड, वगळाकडे हलक्या सरी. हिंगोलीकडे जोर कमीच आहे. आणि विदर्भात जर बघितलं नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या ठिकाणी पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात. तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तसेच या ठिकाणी वर्धा, अमरावती, अकोला या ठिकाणी देखील पावसाची शक्यता कमी आहे. वाशिममध्ये देखील ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते, पावसाची शक्यता कमी आहे. बुलढाणाच्या काही भागामध्ये हलक्या सरी आणि खानदेशात जर बघितलं जळगाव, धुळे, नंदुरबार हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 22, 23 आणि 24 मे रोजी. तर मित्रांनो, तुमच्या विभागाचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी तुमच्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा, जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या विभागाचा हवामान अंदाज सांगू. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.